परसोडी गावातील ही गोष्ट आहे. गावातील अत्यंत साधा आणि सरळ असा रामा आपल्या पत्नीसह गुण्यागोविंदाने राहत होता. रामाचे आई-वडील 3 वर्षापूर्वीच गेले होते. त्याचे नातेवाईक त्याच्या परिस्थितीमुळे त्याच्या घराकडे ढुंकून सुद्धा पाहत नसत. रामा परसोडी गावातील ग्रामपंचायतमध्ये शिपायाच्या पदावर कार्यरत होता. तो आणि त्याची पत्नी एवढंच काही ते त्याचं कुटुंब. रामाची बायको कविता अत्यंत गरीब आणि प्रेमळ स्वभावाची. खूप वर्ष देवाला साकडं घातल्यानंतर देवाच्या कृपेने त्यांच्या घरात आता पाळणा हलणार होता. दोघेही अत्यंत समाधानी होते आणि नवीन पाहुण्याच्या आगमनाच्या तयारीत रमले होते. कविताला 9वा महिना लागला होता. रामा तिची पुरेपूर काळजी घेत होता. पण का कोणास ठाऊक नियतीच्या मनात काय आलं. एके दिवशी सकाळी रामाचं पाऊल काही घराबाहेर पडत नव्हतं. बाहेर सुद्धा मळब आली होती. त्यामुळे पाऊस कधीही कोसळू शकत होता. त्यात कविताला कोणत्याही क्षणी दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं तर ह्या काळजीपोटी त्याची घालमेल चालू होती. कविता शांत बसून त्याच्याकडे पाहत होती. ती उठली आणि त्याच्या जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवून म्हणाली, "अहो, किती विचार करताय? नेहमीप्रमाणे जावा की कामासने. मला काय बी होणार नाही. आणि तसं बी कावेरी ताई आहे ती माझ्या संगतीला. एक हाक मारली की पळत येत्यात." त्यावर रामा काळजीच्या स्वरात म्हणाला, "अगं तसं नाही. ग्रामपंचायतीत जायचं असतं तर काय बी टेन्शन नव्हतं बघ. पण आज मला शहराकडे धाडणार आहे ते. काहीतरी आजच्या जमा करायचे. कसले तरी लई महत्वाचं पेपर आहे ती." कविता सुद्धा आता थोडी धास्तावली होती. तिने पुन्हा त्याच्या डोळ्यात बघत त्याला धीर दिला. "तुम्ही जा. उगा मनात काय बी आणू नका. आजवर देवानं आपल्या काळजी घेतली नव्ह, मग इथून बी पुढे तोच घेईल." त्यावर रामा म्हणाला, "अगं पण आज तुझी हालत काय आहे? इथं कधी बी आपल्याला दवाखान्यात पळावं लागतंय बघ." कविता रामाचं बोलणं कापत म्हणाली, "नाही नाही, जा बिगी बिगी. म्हणजे सांच्याला घरला लवकर याल. मला काय बी नाही होणार." रामाने नाईलाजाने अंगावर शर्ट चढवलं आणि चप्पल पायात अडकवून तो निघून गेला. कविता मात्र दरवाजात उभी राहून त्याला जाईपर्यंत बघत राहिली. रामाने 11 वाजताची शहराकडे जाणारी एसटी पकडली. सकाळचे 11 वाजले असून सुद्धा काळोख मात्र संध्याकाळच्या 7चा सुमार असल्यासारखा भासत होता. रामाचं पूर्ण लक्ष घराकडे लागलं होतं. त्याला वाटत होतं की गाडी अजून जोरात धावावी आणि शहरात लवकर पोहोचून काम उरकून पटकन घराकडे निघावं. तो दोनदा उठून एसटी ड्रायव्हरकडे शेजारी जाऊन थोड्या हळू आवाजात बोलला, "अहो साहेब, जरा चालवा की जोरात. लई हळू चालते बघा गाडी. जरा हा ना की कानकान." ड्रायव्हर त्याच्याकडे न बघतच म्हणाला, "तुम्हाला काय जाते हो सांगायला? आणि काय बरं वाईट झालं तर निस्तरणार कोण?" रामा गप्पपणे जागेवर येऊन बसला. त्याची घालमेल चालूच होती. तो दुपारच्या 2:30च्या सुमारास शहरातल्या कचेरीत दाखल झाला. तिथे मात्र पावसाचं चिन्ह देखील नव्हतं. पण तिथे जेवणाची वेळ चालू असल्यामुळे तो नुसताच बसून होता. त्याने खिशातून फोन काढला. त्याच्या त्या जुनाट फोनची बॅटरी बऱ्यापैकी जास्त चालत असे. त्याने शेजारी राहत असलेल्या कावेरीताईच्या घरी लँडलाईनवर फोन केला. फोन कोणीही उचलला नाही. बाहेर पाऊस सुरू झाला. रामाला काम आटोपता आटोपता संध्याकाळचे 5 वाजले. तो आता शहरातील एसटी स्थानकात उभा होता. त्याच्या गावची बस अजूनही लागलेली नव्हती. त्याने लगबगीने फोन काढला. पण आज चक्क त्याला फोनने सुद्धा दगा दिला होता. फोनची बॅटरी संपल्यामुळे तो बंद झाला होता. नशिबाने त्याच्या बाजूच्या गावची गाडी लागली होती. त्याने विचार केला, तिथवरचा पल्ला संपवून बाकी पुढचा प्रवास पायीच करू आणि तो त्या एसटीमध्ये चढला. आता एसटी गावच्या दिशेने धावू लागली. कधी एकदाचा घरी पोचतोय असं त्याला झालं होतं. तेवढ्यात पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत होता. गावाकडच्या त्या चिंचोळ्या रस्त्यावरून बस ड्रायव्हर अगदी शिताफीनं गाडी चालवत होता. रामा खडखड वाजणाऱ्या खिडकीतून बाहेर टक लावून बघत होता. काही वेळातच त्याचा स्टॉप आला. कंडक्टरने रामाकडे बघत आवाज दिला, "ओ, तुम्हाला इकडे उतरायचं होतं ना?" रामा हडबडून उठला. तो विसरलाच होता की त्याने बाजूच्या गावची बस पकडली. तो लगबगीने उतरला. गाडीचा दरवाजा बंद झाला आणि गाडी निघून गेली. आता रामा पावसात आडोसा शोधण्यासाठी धावू लागला. पण त्याला आडोसा काही मिळेना. त्याने तसंच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ज्या वाटेने तो जात होता त्या वाटेने सहसा दुपारच्या वेळी पण कोणीही जात नसे. कारण
अख्ख्या गावाला माहीत होतं की त्या वाटेने जरी लवकर पोचता येत असलं तरी तिथे खूपच दाट जंगल आहे आणि तिथल्या भुताटकीच्या कथा आसपासच्या गावात प्रसिद्ध होत्या. परंतु रामाचा नाईलाज होता. काहीही करून त्याला घरी लवकर पोहोचायचंच होतं आणि जीव मुठीत धरून तो त्या छोट्या निसरड्या वाटेवरून धावू लागला. पावसाने जोर धरला होता. वीज कडाडत होती. तसतसे रामाचे काळजाचे ठोके चुकत होते. तो धावता धावता ठेच लागून खाली पडला आणि चिखलात घसरून एका झुडपावर जाऊन आदळला. त्याला जबर दुखापत झाली. तो कणत उठला. त्याला अंधारात काहीही दिसत नव्हतं, पण एक मोठी वीज गडगडली आणि त्याला समोर मोठं झाड दिसलं. त्याने झाडाचा आडोसा घेतला. पायाच्या अंगठ्यातून रक्त वाहत होतं. पाऊस मात्र थांबायचं नाव घेत नव्हता. तितक्यात पुन्हा एक मोठी वीज गडगडली. रामाला ठाऊक होतं कुठेतरी वीज पडली असणार. त्याने घट्ट डोळे मिटले. तेवढ्यात त्याला एका बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्याला वाटलं इथे आसपास घर असावं, म्हणून तो त्या दिशेने बघू लागला. पण त्याला काहीही दिसत नव्हतं. तो हळूहळू पुढे सरकू लागला. आता बाळाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तो त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला. विजेच्या प्रकाशात त्याला पावसात कोणीतरी बसलेलं दिसलं. त्याच्या मनात भीती निर्माण झाली. त्याची पावलं थांबली. तो मागे फिरणार तोच पुन्हा बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो त्या आकृतीच्या दिशेने चालू लागला. त्याचे पाय लटपटत होते. तो त्या व्यक्तीच्या थोड्या अंतरावर जाऊन पोचला. ती एक पाठमोरी बसलेली बाई होती. तिने तिच्या मांडीवर बाळाला घेतलं होतं. बाळ रडतं हे बघून रामाने लांबूनच आवाज दिला, कोण आहेसा तुम्ही? आणि एवढ्या पावसात बाळाला घेऊन इकडे का म्हणा बसलायसा? त्याचा आवाज ऐकून काहीच उत्तर आलं नाही. तो थोडा अजून पुढे सरकला. त्याने तिला धीर करून पुन्हा एक प्रश्न विचारला, अहो एवढ्या रात्री तुम्ही बाळाला घेऊन इकडे काय करतायसा? बाळ आजारी पडले की हो अशानं? तिनं बाळाला अलगद थोडं वर उचललं आणि त्याला दाखवलं. रामा त्या बाळाकडे बघत म्हणाला, अहो आत्ताच जन्मलेलं बाळ दिसतंय. पावसात नका भिजूसा, माझी बी बायको. असं म्हणत असताना त्या बाईने मागे पाहिले. ती त्याची बायको कविता होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिने रडत रडत ते बाळ त्याच्या पुढे गेलं. हा सर्व प्रकार पाहून रामाची बोबडीच वळाली. जीव मुठीत घेऊन दिसेल त्या रस्त्याने तो धावू लागला, धडपडू लागला आणि काही वेळातच तो गावात पोचला. सर्व गाव शांत होतं. त्याच्या जीवात जीव आला. तो क्षणभर थांबला. पाऊसही ओसरला होता. तो गुडघ्यावर हात ठेवून श्वास घेऊ लागला. धापा टाकत त्याच्या घराच्या दिशेने जाऊ लागला. कसाबसा घरापर्यंत पोहोचत त्याने जोरजोरात दरवाजावर थाप मारली. ए कवे, दार उघड. थोड्याच क्षणात कविताने दार उघडले. कविताला पाहून रामा आश्चर्यचकित झाला. तिने तीच साडी नेसली होती आणि कानाला रुमाल गुंडाळला होता. कविता मात्र त्याची हालत बघून हडबडली होती. तिने त्याला आत घेतलं. रामाला घरात प्रवेश करताच अजून एक आश्चर्याचा धक्का बसला. तेच बाळ आता मऊ गोधडीवर शांत झोपलं होतं. तो कविताला काही सांगणार तोच कविता त्याला सांगू लागली, मगाशी 8 वाजताच याचा जन्म घरात झालाय. राधाजीजी होत्या म्हणून बरं. सर्व बायका म्हणत होत्या मरणाच्या दारातून परत आली. त्याने काळजीच्या स्वरात तिला विचारलं, का, काय झालं तुला? कवितेने उत्तर दिलं, अहो बाळाचा जन्म झाला आणि माझा श्वासच बंद झालता. माझं तर डोळं बी उघडत नव्हतं. पण लय लय उपकार देवाचे, मी मरणाच्या दारातून परत आले. मला तुमची लय काळजी लागून राहिली होती. असं म्हणत ती रामाच्या पुढे आली. तिने प्रकाशात नीट निरखून पाहिलं आणि म्हणाली, अहो हे किती लागले तुम्हाला? थांबा मी औषध आणते. रामाने मान डोलावली. कविता आत जाऊन काहीतरी शोधू लागली. रामा बाळाकडे गेला. त्याच्या तोंडावर स्मितहास्य होतं. रामाने अलगद बाळाला उचललं. त्याला आता कोडं उलगडलं होतं. तेवढ्यात दरवाजावर कोणीतरी जोरजोरात थाप दिली. कविता धावतच दाराकडे गेली आणि तिने दार उघडलं. बाहेर राधाजीजी आणि काही बायका जमल्या होत्या. पुरुष मंडळीसुद्धा मागोमाग उभी होती. कविताने प्रश्न केला, काय काय झालं? राधाजीजी रडू आवरू शकल्या नाहीत आणि त्यांनी अंबरडा फोडला. अगं आपला रामा गेला ग, असं म्हणून रडू लागल्या. कविताला खूप राग आला. अहो हे काय बोलतायसा जीजी? अहो हे तर कधीच आलेत घरला.
बाळाला घेऊन बसलेत बघा आत. असं म्हणत तिने आत डोकावलं. अहो बाहेर या, ये बघा समधी काय म्हणते ती. पण आतून काहीच हालचाल नाही झाली. कविता आत गेली. आत कोणीच नव्हतं. बाळ गोधडीवर शांत झोपलं होतं. त्याची बोबडी वळाली. ती बाहेर आली. राधाजीजीकडे जाऊन म्हणाली, अहो आता तर होते बसलेले, बाळाला खेळवत होते. सर्व बायका तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. तितक्यात गर्दीची पांगापांग झाली. 2-3 माणसांनी चादरीत गुंडाळलेल्या रामाचं शव अंगणात आणून ठेवलं. हे बघून कविता मटकन खाली बसली. ती रामाकडे एकटक पाहू लागली. राधाजीजीने तिला सावरत त्याच्या जवळ नेलं आणि तिला सांगू लागली, अगं ती वाट लई खराब आहे. रामा घरी लवकर येण्यासाठी त्या वाटणं आला आणि ज्या झाडाखाली तो थांबला होता त्यावर वीज पडली आणि आपला रामा तिथेच आपल्याला सोडून गेला ग. कविताने मोठ्याने रामाला हाक मारली आणि तिला रडू कोसळलं.